हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9th मॅथ्स पार्ट 1 यामधला तिसरा जो टॉपिक आहे पॉलिनॉमियल्स त्यामधला प्रॅक्टिस सेट 3.2 सोडवूया. त्यातला पहिला प्रश्न असा, यूथ गिवन लेटर्स टू राईट द आन्सर्स. त्यातला पहिला, देयर आर 8 trees in the village lot. If the number of trees increases every year by b, then how many trees will be there after x years? म्हणजे गाव आहे लाट नावाचं, त्याच्यामध्ये सुरुवातीला ए इतकी झाड आहेत. ती ए झाड असणार आहेत, म्हणजे ए हे एक व्हेरिएबल घेतले कुठल्याही अंकाच्या ऐवजी. आता त्याच्यामध्ये आणखी किती झाडं वाढलेत हे विचारले आपल्याला एक्स वर्षांनंतर, आणि इथं आपल्याला असं दिले की दर वर्षाला बी झाडं वाढतात. मग समजा दर वर्षाला 2 झाडं वाढत असतील तर 4 वर्षात किती झाडं होतील हे काढायला आपण काय करतो, तर 2 आणि 4चा गुणाकार 8. मग इथे ह्या प्रश्नात आपल्याला असं दिले की दरवर्षी बी झाडं वाढत आहेत आणि एक्स वर्षानंतर मग झाड किती असतील ते काढायला बी आणि एक्सचा करायचा गुणाकार, म्हणजे तेवढी झाडं वाढलेली असतील. म्हणजे सुरुवातीची ए झाडं आहेतच, शिवाय बी एक्स झाडं वाढलेली आहेत. म्हणजे ही जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्याच्यानुसार आपल्याला इक्वेशन असं लिहिता येईल, एक्सप्रेशन असं लिहिता येईल ए प्लस बी एक्स. तर हेच आपल्याला करायचं आहे प्रत्येक प्रश्नामध्ये. गिव्ह लेटर्स टू राईट द आन्सर. अशा पद्धतीने आपण त्या अंकाऐवजी अक्षर वापरून त्याच्यापासून एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन तयार करायचं. दुसरा त्यातला बघूया आता. फॉर द परेड देर आर y स्टुडंट्स इन ईच रो अँड x such rows are formed, then how many students are there for the parade? आपल्याला असं दिले की एका रो मध्ये y स्टुडंट्स आहेत आणि अशा रोज किती आहेत तर x. मग एकूण विद्यार्थी संख्या किती असेल हे काढायला x आणि y चा गुणाकार करायचा. त्यामुळे इथे येईल उत्तर xy. तर त्या ठिकाणी परेडला एकूण xy स्टुडंट्स असतील. तर तिसरा प्रश्न, the tens and units place of a two-digit number is m and n respectively. Write the polynomial which represents the two-digit number. म्हणजे दशक स्थानचे आणि एकक स्थानचे अंक आपल्याला दिलेत m आणि n, तर त्याच्यावर आपल्याला तो नंबर लिहायचा आहे. एखादा नंबर आपल्याला समजा दिला असेल, म्हणजे दशक स्थानी 5 असेल आणि एकक स्थानी 2 असेल तर अंक 52 तयार होतो. मग हेच आपण युनिट्स प्लेस आणि त्याची जी स्थानिक किंमत आहे तर त्याच्यानुसार कसं लिहिता येईल, तर 10 into 5 plus 2 into 1 that's 2. मग त्याच पद्धतीनं इथं आता ह्या प्रश्नात आपल्याला टेन्स प्लेसला m दिलेला आहे, 10m प्लस युनिट प्लेसला n आहे, सो इट्स युनिट्स प्लेस इज n into 1 that's m. सो दिस इज द नंबर. तर तिसरं उत्तर येईल 10m प्लस n. दुसरा क्वेश्चन आहे, ऍड द गिवन पॉलिनॉमियल्स. हे जे पॉलिनॉमियल्स आहेत त्यांचे आपल्याला ऍडिशन करायचं. तर ह्यातला पहिला प्रॉब्लेम, ज्याच्यामध्ये दोन पॉलिनॉमियल्स दिलेत, x³ minus 2x² minus 9 and the second polynomial is 5x³ plus 2x plus 9. यांची आपल्याला ऍडिशन करायची. So first we'll write the first polynomial, that is x³ minus 2x² minus 9 आणि त्याच्यामध्ये दुसरं पॉलिनॉमियल आपल्याला ऍड करायचं आहे, that is 5x³ plus 2x plus 9. आता याच्यामध्ये सिमिलर टर्म्स कुठल्या कुठल्या त्यांची बेरीज करूया. म्हणजे x³ आणि 5x³ हे दोन सिमिलर टर्म्स आहेत. x³ चा क्वेश्चन काय नाही म्हणजे 1 आहे, 1 plus 5 that's 6x³. त्यानंतर स्क्वेअरची एकच टर्म आहे, that is minus 2x² आणि minus 9 ला plus 9 निघून जाईल. सो दिस इज द आन्सर. दुसरं आहे minus 7m raised to 4 plus 5m³ plus root 2 and 5m raised to 4 minus 3m³ plus 2m² plus 3m minus 6 यांच्यात आपल्याला ऍडिशन करायची. सो minus 7m raised to 4 plus 5m³ plus root 2. याच्यामध्ये दुसरं पॉलिनॉमियल जे आहे 5m raised to 4 minus 3m³ plus 2m² plus 3m minus 6 हे ऍड करायचं. मग इथे सुद्धा सिमिलर टर्म्स, minus 7m raised to 4 plus 5m raised to 4, it would be minus 2m raised to 4. m³ चे पण टर्म्स आहेत, 5m³ minus 3m³ उत्तर येईल plus 2m³. तर स्क्वेअरची एकच टर्म आहे, ती एकदाच घेऊया.
प्लस 2m स्क्वेअर, m ची ही एकच टर्म आहे प्लस 3m आणि कॉन्स्टंट टर्म्स आता √2 आणि -6 आहे. पण एक यातला रॅशनल आहे, एक इरॅशनल नंबर आहे, त्यामुळे यांची बेरीज आपण करू शकत नाही, त्यामुळे ते तसेच ठेवायचं. दॅट इज -6 प्लस √2. सो दिस इज द ॲडिशन ऑफ गिवन टू पॉलिनॉमियल्स. तर तिसरं जे पॉलिनॉमियल आहे त्याच्यामध्ये तिसरा जो क्वेश्चन आहे त्याच्यात 3 पॉलिनॉमियल्स आहेत. मग पहिलं पॉलिनॉमियल आपल्याला दिले 2y² प्लस 7y प्लस 5. दिस इज द फर्स्ट पॉलिनॉमियल. सेकंड इज 3y प्लस 9, ते त्याच्यामध्ये ऍड करूया 3y प्लस 9. and the third polynomial is 3y² minus 4y minus 3. त्याच्यामध्ये सिमिलर टर्म्स कुठल्या कुठल्या आहेत तर 2y² आणि 3y² दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. सो 2 प्लस 3 5y² मिळेल. त्यानंतर y च्या टर्म्स पण 3 आहेत. 7y प्लस 3y मायनस 4y. 7 आणि 3 ची बेरीज करायची. 7 आणि 3 10, 10y मायनस 4y, उत्तर येईल प्लस 6y. आणि आता कॉन्स्टंट टर्म्स पण 3 आहेत. 5, 9 मायनस 3. 9 आणि 5 14 वजा 3, उत्तर येईल 11. तर ही ॲडिशन आहे या तिसऱ्या पॉलिनॉमियल्सची. नेक्स्ट क्वेश्चन इज सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट वन. दुसरं पॉलिनॉमियल पहिल्यामधून सबट्रॅक्ट करायचं. पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये पहिल्यामधून सबट्रॅक्ट करायचं, त्यामुळे पहिलं पॉलिनॉमियल x² मायनस 9x प्लस √3 आहे तसं लिहूया. आता त्याच्यामधून सेकंड पॉलिनॉमियल आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. सेकंड पॉलिनॉमियल सबट्रॅक्ट जे करायचं ते ब्रॅकेटमध्ये ठेवूया. इट इज मायनस 19x प्लस √3 प्लस 7x². सो x² मायनस 9x प्लस √3 पहिलं पॉलिनॉमियल आहे तसेच ठेवूया. आणि आता कंस पहिल्यांदा सोडवून घेऊया. कंसाच्या बाहेर निगेटिव्ह साइन असल्यामुळे कंसातल्या प्रत्येक टर्मचे साइन आता बदलेल. मायनस 19x चे होतील प्लस 19x, मायनस √3 चे प्लस √3 चे मायनस √3, प्लस 7x² चे मायनस 7x². आता याच्यामध्ये प्लस √3 ला मायनस √3 निघून जाईल. x² च्या सिमिलर टर्म्स आहेत x² आणि मायनस 7x², त्या दोन्हीची ॲडिशन येईल मायनस 6x². आणि आता टर्म्स राहिल्यात मायनस 9x प्लस 19x, त्यांची ॲडिशन येईल प्लस 10x. सो दिस इज द आन्सर. दुसरा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये पहिलं पॉलिनॉमियल दिले 2ab² प्लस 3a²b मायनस 4ab. त्याच्यातून सबट्रॅक्ट करायचं आहे 3ab मायनस 8ab² प्लस 2a²b. पुन्हा एकदा फर्स्ट पॉलिनॉमियल 2ab² प्लस 3a²b मायनस 4ab आहे तसे लिहूया. आणि ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साइन आहे. ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मचं साइन बदलेल, म्हणजे मायनस 3ab होईल. मायनस मायनस इथं प्लस 8ab² होईल. पुन्हा एकदा प्लस मायनस 2a²b. तर सिमिलर टर्म्स याच्यात आहेत 2ab², 8ab², या दोन्हीची ॲडिशन होईल 10ab². Then we have 3a²b minus 2a²b. So 3 minus 2 that's plus 1a²b म्हणजेच a²b. या दोन टर्म्स सिमिलर आहेत. minus 4ab minus 3ab. Answer would be minus 7ab. So this is the subtraction of the second question. Next question is multiply the given polynomials. The first is 2x and x² minus 2x minus 1. या दोन्हीचा आपल्याला प्रोडक्ट करायचा आहे. So we'll have 2x into, we should take second polynomial in the bracket, that is x² minus 2x minus 1. आता ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला 2x ने मल्टिप्लाय करूया. 2x into x², that is 2x³ plus minus product would be minus 2 into 2 4 and x into x x² minus 2x into 1, that's 2x. So this is the final product of the two polynomials 2x and x² minus 2x minus 1. Second is we have to multiply x raised to 5 minus 1 into x cube plus 2x² plus 2, that is equal to, now x raised to 5 into x cube, that is x raised to 8, plus x raised to 5 into 2x², that is 2x raised to 7, plus 2 into x raised to 5,
2x raised to 5 as it is. Now we have to multiply each term by minus 1. So minus 1 into x cube, that's minus x cube. Minus 1 into 2x square, minus 2x square. And minus 1 into 2, minus 2. आता याच्यामध्ये सिमिलर टर्म्स कुठल्या नाहीत, त्यामुळे ते उत्तर तसंच ठेवायचं. The third product we have to do is 2y plus 1 into y square minus 2y cube plus 3y. That is equal to 2y into y square, that is 2y cube, minus 2 into 2, 4, y into y cube, that's y raised to 4, plus 2 into 3, 6, and y into y square, plus 1 into y square, that is y square, plus minus product would be minus 2y cube into 1, that's 2y cube, plus 3y into 1, 3y. त्याच्यामध्ये सिमिलर टर्म्स काही आहेत. 2y cube minus 2y cube एकमेकांना निघून जाईल. मग इथे शिल्लक राहील minus 4y raised to 4, 6y square plus y square, it would be plus 7y square, and the last term plus 3y as it is. So this is the product of these two polynomials. Next question is, divide the first polynomial by second polynomial and write the answer in the form dividend is equal to divisor into quotient plus remainder. आता याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये x cube minus 64 आहे, त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे x minus 4 ने. आता x minus 4 ने डिवाइड करायचं आहे ते डिव्हिजन साइडच्या बाहेर घेऊया आणि डिव्हिजन साइड मध्ये घेऊया x cube minus 64 कारण त्याला डिवाइड करायचं. मग इथं विचार आपण असा करायचा की x cube जर x ला कितीने गुणलं तर x cube मिळेल तो भाग लावायचा म्हणजे x स्क्वेअरचा, कारण x स्क्वेअर into x x cube मिळणार आहे. सो x cube आता या x स्क्वेअर ने -4 ला पण मल्टिप्लाय करावं लागेल. सो -4 into x square that's -4x square. आता या दोन्हीची वजाबाकी करायची. वजाबाकी करताना हे प्लस x square चे होतील मायनस, मायनस चे होतील प्लस. हे दोन्ही एकमेकाला निघून जाईल. आता इथं 4x square या दोन्ही टर्म्स सिमिलर नाहीयेत. 4x square वेगळी आहे आणि -64 कॉन्स्टंट टर्म आहे. त्यामुळे या पद्धतीने आपण लिहून घेऊया. तर पुन्हा एकदा इथं 4x square आहे, इथे x आहे. मग x ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 4x square मिळतील, तर 4x मिळते. मग भाग 4x ला लावायचा आहे. मग 4x into x that's 4x square minus 4x into 4 that's 16x. आता इथे ही वजाबाकी करायची. हे प्लस चे होतील मायनस, मायनस चे प्लस, प्लस मायनस निघून जाईल. सो 16x minus 64 as it is. पुन्हा एकदा 16x आहे आणि इथे x आहे. भाग 16 चा लावायचा कारण 16 गुणिले x मग 16x मिळतील. सो 16x minus 16 into 4 64. पुन्हा एकदा इथे वजाबाकी करूया. प्लस चे होतील मायनस, मायनस चे प्लस, प्लस मायनस निघून जाईल 0. सो दिस इज द रिमाइंडर. तर आपल्याला हा रिमाइंडर मिळाला. आता हे सगळं आपल्याला या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. सो नाउ वी विल राइट डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. आता इथे डिव्हिडंड आहे x cube minus 64, म्हणजे ज्याला आपण डिवाइड केले तो x cube minus 64 आहे, तो डिव्हिडंडच्या खाली लिहूया. डिवायझर म्हणजे ज्याने डिवाइड केले तो आहे x minus 4 इंटू कोशंट म्हणजे भागाकार, भाग लागलेला आहे x square प्लस 4x प्लस 16 चा आणि त्यावेळेला रिमाइंडर राहिला आहे 0. तर ते हे जे सगळे टर्म्स आहेत डिव्हिडंड, डिवायझर, कोशंट आणि रिमाइंडर हे आपण या फॉर्म मध्ये लिहू. So this is the answer of this question. In the next question we have to divide 5x raised to 5 plus 4x raised to 4 minus 3x cube plus 2x square plus 2 by x square minus x. त्यामुळे x square minus x आपण या सिम्बॉलच्या बाहेर लिहूया आणि भागाकार चिन्हात ज्याला आपण डिवाइड करणार आहोत म्हणजे 5x raised to 5 plus 4x raised to 4 minus 3x cube plus 2x square plus 2 लिहू. इथं पहिली टर्म x square आहे, इथे x raised to 5 आहे, म्हणजे जो भाग लावायचा तो x cube चा लावला पाहिजे तरच x cube into x square आपल्याला x raised to 5 मिळेल.
अलॉंग विथ द कोएफिशियंट 5, त्यामुळे कोएफिशियंट पर्यंत 5 घ्यायचा. नाउ 5x cube into x square, it is 5x raised to 5. Then we have to multiply x cube and minus x. So the product would be minus 5x cube. तर या दोन्हीची सबट्रॅक्शन करायची. हे मायनस होतील, प्लस होतील. मायनस प्लस 5x raised to 5 निघून जातील. 4x raised to 4 प्लस 5x raised to 4 आपल्याला मिळेल 9x raised to 4. पुढची टर्म उतरून घेऊया आता. मायनस 3x cube. आता इथं पुन्हा एकदा x raised to 4 आहे आणि इथे x square आहे आणि कोएफिशियंट 9 आहे. सो वी हॅव टू मल्टिप्लाय इट बाय 9x square. म्हणजे 9x square into x square आपल्याला मिळेल 9x raised to 4. त्यानंतर 9x square minus x, it would be minus 9x cube. सबट्रॅक्शन करायचे आहे, त्यामुळं हे प्लसचे होतील मायनस, मायनसचे प्लस, प्लस मायनस एकमेकाला निघून जाईल. 3x cube minus 3x cube plus 9x cube, it would be plus 6x cube plus second next term is 2x square. मग इथे x cube आहे, तर x square आहे, प्लस 6x चा भाग लागेल, म्हणजे 6x into x square 6x cube मिळेल, minus 6x into minus x, it would be minus 6x square. पुन्हा एकदा सबट्रॅक्शन यांची करूया. हे मायनसचे प्लसचे मायनस होतील, मायनसचे प्लस होतील, प्लस मायनस पुन्हा एकदा निघून जातील. 2x square plus 6x square, it is 8x square. आणि पुढची टर्म आहे 2. आता इथं x square ला कितीनं मल्टिप्लाय केलं तर 8x square मिळतील, तर 8 ना, त्यामुळे तो भाग आता 8 चा लावायचा आहे. 8 into x square 8x square मिळेल, प्लस 8 into minus x minus 8x मिळेल. तर या दोन्हीची सबट्रॅक्शन करूया. पुन्हा एकदा प्लसचे होतील मायनस, मायनसचे प्लस, प्लस मायनस निघून जाईल. आता इथे शिल्लक राहील 8x प्लस 2. हे जे शिल्लक राहिले सर्वात शेवटी, इट इज द रिमाइंडर. हा रिमाइंडर झाला. हा आपल्याला मिळाला कोशंट. हा आहे आपला डिव्हिडंड आणि ज्यानं भागलंय तो डिव्हायडर. आता हे ज्या फॉर्म मध्ये आपल्याला विचारले त्या फॉर्म मध्ये लिहूया. म्हणजे डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायजर इनटू कोशंट प्लस रिमाइंडर. मग डिव्हिडंड आहे आपल्याकडं 5x raised to 5 plus 4x raised to 4 minus 3x cube plus 2x square plus 2. त्यावेळेला डिव्हायजर x square minus x आहे, म्हणजे x square minus x ना आपण डिव्हाइड केले इनटू आणि भाग लागलाय त्यावेळेला तो ब्रॅकेट मध्ये लिहूया. 5x cube plus 9x square plus 6x plus 8 plus remainder आहे त्यावेळेला 8x plus 2. So this is the form in which we have to write dividend, divisor, quotient and remainder. Now this is the next question, which is the word problem based on this polynomial. प्रश्न असा, write down the information in the form of algebraic expression and simplify. खाली एक इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, ती आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं आणि आपल्याला त्याला सिम्प्लिफाय करायचं. क्वेश्चन इज, देयर इज अ रेक्टँग्युलर फार्म विथ द लेंथ 2a square plus 3b square meter and breadth a square plus b square meter. The farmer used a square shaped plot of the farm to build a house. The side of the plot was a square minus b square meter. What is the area of the remaining part of the farm? म्हणजे एक रेक्टँग्युलर फार्म आहे, त्याच्यासाठी आपण हा एक रेक्टँगल काढून घेतला. समजा आपण त्याला नाव देऊया रेक्टँगल ABCD. त्याची लेंथ दिलेली आहे 2a square plus 3b square आणि त्याची ब्रेड्थ आहे a square plus b square. आता farmer used a square shaped plot of the farm to build a house and the side of the plot was a square minus b square. म्हणजे यामधला त्यांना एक स्क्वेअर प्लॉट यूज करायचा आहे ज्याची साइड आहे a square minus b square.
आणि प्रश्न असा विचारलाय की मग हा जो बाजूला एरिया शिल्लक राहिलेला आहे तो किती राहिलेला आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवायला पहिल्यांदा आपल्याला लेंथ या रेक्टँगलची दिलेली आहे ती लिहून घेऊया. लेंथ ऑफ अ रेक्टँगल that is 2a square plus 3b square. त्याच पद्धतीने त्याची ब्रेथ पण दिलेली आहे. So breadth of a rectangle is equal to a square plus b square. यावरून आपण या रेक्टँगलचा एरिया काढू शकतो. So formula for area of a rectangle is length into breadth. म्हणजे या दोन्हीचा आपण गुणाकार करूया. मग लेंथ आपल्याला दिलेली आहे 2a square plus 3b square into breadth is a square plus b square. आता या दोन्हीचं प्रोडक्ट घेऊया 2a square into a square that's 2a raised to 4 plus 2a square into b square 2a square b square plus 3b square into a square म्हणजे 3a square b square plus 3b square into b square 3b raised to 4. So this is the area of the rectangle. आता आतमध्ये जो स्क्वेअर शेप प्लॉट आहे त्याची साइड दिली a square minus b square. मग एरिया ऑफ अ स्क्वेअर आपण काढू शकतो त्याच्यावर. So area of square plot formula is side square. स्क्वेअरचा जो एरिया आहे तो आपण साइड स्क्वेअर या फॉर्म्युलाने काढू शकतो. मग इथे साइड आपल्याला दिलेली आहे a square minus b square त्याचा स्क्वेअर करायचा आहे. So here we have to use the expansion formula a minus b bracket square. म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करायचा a square चा स्क्वेअर म्हणजे a raised to 4 minus 2 into a square b square म्हणजे या दोन्हीचा प्रोडक्ट प्लस सेकंड टर्म स्क्वेअर दॅट इज b square चा स्क्वेअर म्हणजे b raised to 4. दिस इज द एरिया ऑफ द स्क्वेअर. आता प्रश्न आपला शेवटचा असा राहिला की रिमेनिंग जो पार्ट आहे त्याचा एरिया किती असेल. So to find the area of the remaining part, हा जो रेक्टँगलचा एरिया आहे त्याच्यातून जर आपण स्क्वेअरचा एरिया सबट्रॅक्ट केला तर रिमेनिंग पार्ट मिळेल. एरिया ऑफ रेक्टँगल आपण काढलेला आहे 2a raised to 4 plus 2a square b square plus 3a square b square plus 3b raised to 4. त्याच्यातून एरिया ऑफ स्क्वेअर सबट्रॅक्ट करूया. म्हणजे ब्रॅकेट मध्ये लिहूया a raised to 4 minus 2a square b square plus b raised to 4. आता हे सिम्प्लिफाय करू 2a raised to 4 plus 2a square b square plus 3a square b square यांची आपण बेरीज करू शकतो 5a square b square plus 3b raised to 4. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साइन आहे त्यामुळे ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मची साइन आता बदलेल. a raised to 4 चे होतील minus a raised to 4 minus 2a square b square चे होतील plus 2a square b square आणि plus b raised to 4 त्याची होतील minus b raised to 4. आता हे जर आपण सोडवलं 2a raised to 4 minus a raised to 4 उत्तर मिळेल 3a raised to 4. 5a square b square plus 2a square b square उत्तर मिळेल 7a square b square आणि 3b raised to 4 minus b raised to 4 उत्तर मिळेल plus 2b raised to 4. So this is the answer. एवढा जो एरिया आहे तो रिमेनिंग पार्टचा एरिया असणार आहे. ओके इथं आता थोडंसं एक लक्षात घ्यायला पाहिजे की a raised to 4 minus a raised to 4 तर उत्तर येईल a raised to 4 not 3a raised to 4. तर हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे की a raised to 4 plus 7a square b square plus 2b raised to 4. This is the area of the remaining part of the farm.